क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। खडकपुरा आणि निजाम कॉलनीत घाणीचे साम्राज्य, नागरिकांचा तीव्र संताप। 2 दिवसात नाल्यांची सफाई न झाल्यास मंगळवारपासून नगर परिषदेसमोर उग्र जनआंदोलन। मूर्तिजापूर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील खडकपुरा आणि निजामुद्दीन कॉलनी परिसरात नाल्यांची सफाई न झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे। पावसाळा सुरू होऊन प्रशासनाने खबरदारी न घेतल्याने परिसरातील बहुतांश नाले तुंबले। परिणामी नाल्यामधील घाण पाणी थेट मुख्य रस्त्यावरून आणि नागरिकांच्या घरात वाहत आहे। परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या गंभीर समस्येची दखल घेत एपीजे अब्दुल कलाम बहुउद्देशीय संस्था आणि स्थानिक नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले। तातडीने नाल्यांची सफाई करून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी यात करण्यात आली। वारंवार तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ पोकळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। मशिदीसमोर साचले घाण पाणी। निजाम कॉलनीतील सांडपाणी थेट समोरील मशिदीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साचत आहे। त्यामुळे पवित्र धार्मिक स्थळाच्या परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असून नमाज पठणासाठी जाणाऱ्या नागरिकांना या घाणीतून वाट काढावी लागत आहे। निवडून आलेले लोकप्रतिनिधी गायब। निवडणुकीच्या काळात मतदारांच्या दारात फिरणारे लोकप्रतिनिधी आणि वार्डाचे नगरसेवक नागरिकांच्या या हलाखीच्या परिस्थितीत वार्डातून गायब असल्याचा संताप जनतेने व्यक्त केलाय। नगरसेवकांनी स्वतः प्रभागाचा दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि प्रशासनावर दबाव आणून कामे करून घ्यावीत अशी मागणी केली जात आहे। मंगळवारपासून आंदोलनाचा इशारा। प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आलाय की जर पुढील 2 दिवसात नाल्यांची पूर्ण सफाई झाली नाही तर मंगळवारपासून नगर परिषद कार्यालयासमोर उग्र जन आंदोलन छेडण्यात येईल। या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी नगर परिषद प्रशासनच जबाबदार राहील। निवेदन सादर करताना एपीजे अब्दुल कलाम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद शब्बीर, जुनैद, अरबाज, बबलू, फैजान, अबू तल्हा, अरसलान, छोटू, सहजाद यांच्यासह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।